नांदणी येथे महादेवी हत्तीनीच्या निरोप मिरवणुकीला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक करत पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान। नांदणी येथे सोमवार 28 जुलै रोजी महादेवी हत्तीनीला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने अचानक हिंसक वळण घेतलं। मिरवणुकीदरम्यान काही संतप्त जमावाने भरत बँक चौकात दगडफेक सुरू केली। बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या 8 ते 9 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या घटनेमुळे मिरवणुकीला गालबोट लागले असून संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, डीवायएसपी रोहिणी सोळंके, शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, राखीव पोलीस दल आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना पांगवले। दरम्यान वनतारा येथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात रात्री 12:30 वाजता महादेवी हत्तीनीला देण्यात आले। मात्र या पथकाच्या वाहनांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आला। या दगडफेकीत उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीचाही समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले। जयसिंगपूर रोडवरील निशिधी मठासमोर मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला। हत्तीनीच्या मिरवणुकीदरम्यान शांतता राखण्याचं आवाहन मठ प्रशासनाच्या वतीनं वारंवार करण्यात आलं होतं, परंतु जमावाकडून सुरू झालेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती बिघडली। या प्रकारामुळे गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून शासकीय गाड्यांचे नुकसान करणाऱ्या विरोधात कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।